विठू नामाचा गजर, सुरक्षेचा जागर. खानदेशाचे प्रतिपंढरपूर बाळदे आषाढीच्या महासोहळ्यासाठी सज्ज. संपूर्ण खानदेश आणि तापी खोऱ्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर तालुक्यातील बाळदे तीर्थक्षेत्रात सध्या आषाढी एकादशीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. येत्या 25 जुलैला येथे भव्य यात्रोत्सव पार पडणार आहे आणि त्यासाठी मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी विठू माऊलीच्या दर्शनासाठी पायी दिंड्या घेऊन येतात. नवसाला पावणारा विठ्ठल अशी या गावाची ख्याती असल्याने यंदाही भाविकांची मोठी मांदियाळी बाळदेत भरणार आहे. शिरपूर तालुक्यातील बाळदे हे केवळ एक गाव राहिलेले नाही, तर ते खानदेशातील लाखो वारकऱ्यांचे मोठे श्रद्धास्थान बनले आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बाळदेत अक्षरशः पंढरपूरच अवतरल्याचा भास होतो. 25 जुलैला होणाऱ्या मुख्य यात्रोत्सवासाठी सुमारे 5 एकरांच्या विस्तृत परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक भाविक शेकडो किलोमीटरची पायपीट करत या ठिकाणी विठ्ठल दर्शनासाठी दाखल होत असतात. बाळदेतील या विठ्ठल मंदिराला मोठा आध्यात्मिक वारसा लाभला आहे. 1983 मध्ये मोठे बाबा अर्थात विठ्ठलबुवा चौधरी आणि नथुसिंग बाबा यांच्या पुढाकाराने या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे ज्यांच्या घराण्यात प्रत्यक्ष पांडुरंगाचा साक्षात्कार झाल्याची आख्यायिका आहे, त्या भगवान बुवा बाबा यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन झालं होतं. स्थापनेपासून आज तागायत नित्यनियमाने पहाटे आणि सायंकाळची आरती, हरिपाठ आणि एकादशीला कीर्तनाची परंपरा येथे अखंडपणे सुरू आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात म्हणजेच पौष वद्य पक्षात येथे प्राणप्रतिष्ठा दिन साजरा केला जातो, ज्या निमित्ताने भव्य सप्ताह आणि महाभांडाळ्याचं आयोजन होतं. यंदाच्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने अत्यंत सूक्ष्म आणि कडेकोट नियोजन केलं आहे. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर CCTVच्या निगराणीखाली असणार आहे. लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना सुरक्षित व सुलभ दर्शन घेता यावे यासाठी प्रशासनाने मजबूत बॅरिकेडिंग करत स्वतंत्र रांगांची व्यवस्था केली आहे. चोख पोलीस बंदोबस्त आणि मंदिर समितीच्या स्वयंसेवकांमुळे यंदाचा यात्रोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल यासाठी यंत्रणांनी कंबर कसली आहे. टाळ मदंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या अखंड जयघोषात तल्लीन होण्यासाठी आता संपूर्ण खानदेशातील वारकरी बाळदेच्या दिशेने येणार आहे. नमस्कार. येणाऱ्या 25 तारखेला वार शनिवार रोजी आपल्या प्रतिपंढरपूर बाळदे येथे भव्य दिव्य यात्रोत्सवचा आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या 44 वर्षापासून म्हणजे 1983 साली आदरणीय माजी आमदार वारकरी रत्न वारकरी भूषण नानासाहेब संभाजीराव हिरामन पाटील आणि सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या इथे विठ्ठल धाम मंदिराची स्थापना झाली आणि त्या वर्षापासून भव्य दिव्य असं यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील आपल्या प्रतिपंढरपूर बाळदे येथे भव्य दिव्य यात्रा याचं आयोजन केलेलं आहे. या यात्रेच्या दिवशी आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 लाख लोक इथे दर्शन करायला येतात. त्यांच्या सगळ्या सुविधाची आणि फराळाची व्यवस्था आपल्या इथे केलेली असते. CCTV कॅमेरे तसेच पोलीस प्रशासकांकडनं अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला असतो. तसेच अनिरुद्ध बाबा सेवा संघ म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट यांचे कमीत कमी 100 ते 150 स्वयंसेवक आपल्या इथे कार्यरत असतात. ते त्यांची सेवा देतात आणि आता येणाऱ्या सर्व भाविकांना मी कळकळीची विनंती करतो आणि आपले माजी आमदार आदरणीय नानासाहेब संभाजीराव हिरामन पाटील आणि धुळे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि विठ्ठलधाम मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आदरणीय नानबोसो जितेंद्र संभाजीराव कुवर यांच्या मार्फत मी विनंती करतो की आपण येणाऱ्या 25 तारखेला यात्रे उत्सवानिमित्त आणि आषाढी एकादशी निमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.